तपलं रे तपलं, लय ऊन तपलं. या महाराष्ट्रामध्ये इतकं तापमान आहे. 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, 50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, 55 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या तापमानाने हे झालं, त्या तापमानाने हे झालं. सर्व सांगत राहायचं आता लोकांना. आणि हो, झाडामुळे तुम्ही ना त्या तापमानाला निमंत्रण देऊ राहिले. आता भोगा तुमच्या कर्माचे फळ. काय राव भावांनो, झाडं तुम्ही तोडतात आणि तापमानाला निमंत्रण तुम्ही देतात. आता कसं असं म्हणायचं आता, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आता भोगा तुमच्या तुमच्या कर्माचे फळ. आता पाय पोळतील, उन्हाने तापमान तपत राहील. आणि आता काय पुन्हा उन्हाने ताप येईल तुम्हाला, घर तुमचे तपत राहतील. असंच होणार आता इथून पुढं. म्हणून म्हणतो, झाडाला कापायचं नसतं, झाडं जगवायची असते. ज्याच्या घरात सावली तोच झाडाची माऊली, आणि त्या माऊलीपासून तो सुखरूप, आणि तोच माणूस खरा रूप. कळलं का? व्हिडिओ आवडल्यास लाईक कर भो, चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि शेअर कर या व्हिडिओला, आणि जास्तीत जास्त या व्हिडिओवरती कमेंट कर. चल भेटू भो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि झाडं जपून लाव बर का भावा, नाहीतर तपणार नाही. म्हणत राहायचं मग झाडं तोड्यावर, तपलं रे तपलं. बाय.